A very, very warm welcome in our morning meditation sessions. तर आजचा आपला टॉपिक आहे प्रिपरेशन फॉर साधना. आपण आता या सिरीजच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहे, ज्यामध्ये ऑरा म्हणजे काय, ऑरा कशी असते, इथून जी आपली सुरुवात झाली. ऑराचं निर्माण कसं होते, एनर्जी कशी निर्माण होते, एनर्जी डिस्टर्ब डिस्टर्ब कशी होते, त्याचे कारण काय आहेत, त्याला ठीक करण्याचे कोणत्या पद्धती आहे, आणि साधनेचं महत्व. आज आपण बघू की काही जनरल प्रिपरेशन आपल्याला साधना करण्याच्या अगोदर करणे असते. त्यांनी मेडिटेशन साधना करताना थोडंसं आपल्याला बूस्ट मिळते. ते काय आहे त्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊ. चला तर सुरू करू. साधनेची पूर्वतयारी. साधना करणे, ध्यान करणे, मंत्रजप करणे, मंत्र अनुष्ठान करणे. जेव्हा आपण कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक क्रिया करतो त्या अगोदर त्याची पूर्वतयारी करणे आवश्यक असते. पूर्वतयारी केल्याने कोणतेही कार्य सहज सोप्या पद्धतीने पूर्ण होते आणि त्याचा फायदा लवकर होतो. साधना करताना शरीर आणि प्राणाची शुद्धी होणे आवश्यक आहे. त्याकरिता आपण शरीर शुद्धीसाठी विरेचन ही प्रक्रिया करू शकतो आणि योगासन, प्राणायाम, सूर्यनमस्कार, व्यायाम या पद्धतीचा वापर करू शकतो. यामुळे शरीरातील आंतरिक मल बाहेर पडतो, अशुद्धी घामाद्वारे बाहेर येते. त्यामुळे शरीर स्वस्थ, चैतन्य आणि हलके पडते. प्राणाची शुद्धी करण्यासाठी आणि चैतन्यता जागृत करण्यासाठी प्राणायाम करणे आवश्यक आहे. यामुळे प्राणतत्व सक्षम होते, चैतन्य जागृत आणि ऊर्जायुक्त होते. शरीराच्या मुख्य नाड्या, इडा आणि पिंगला नाडी स्वस्थ आणि स्थिर होते. याकरिता अनुलोम विलोम, भस्त्रिका, कपालभाती, सूर्यनाडी भेदन, चंद्रनाडी भेदन, शीतली प्राणायाम आणि कुर्मक्रिया करू शकता. साधना अगोदर साधन निर्मिती सर्व नित्य विधी आहे. जागेवर स्वच्छता करणे आवश्यक आहे. साधनेसाठी एक जागा, एक आसन आणि एक वेळ ठरवणे आवश्यक आहे. सुगंधित धूप लावून प्रसन्न वातावरण निर्माण करणे, शक्य असल्यास दिवा लावणे. तसेच शक्य असल्यास साधनेचे कपडे सुद्धा तुम्ही वेगळे वापरू शकता. साधना करताना सोबत पाणी ठेवणे आवश्यक आहे. हलकी हवा असणे आवश्यक आहे. साधना करताना गळ्यात माळ घालणे, मस्तकावर टीका लावणे, शक्य असल्यास हातात गरजेनुसार क्रिस्टल तुम्ही धारण करू शकता. मन, चित्त नेहमी भटकत असते, त्यामुळे साधनेच्या अगोदर एखादे स्तोत्र किंवा सुंदर भजन संगीत ऐकू शकता. यामुळे परमेश्वराप्रती भक्ती, प्रेम आणि श्रद्धा जागृत होते. साधना करताना नेहमी जमिनीवरच मांडी घालून सहज आसनात बसणे, पाठ सरळ ठेवणे, मान सरळ ठेवणे, हात मांडीवर असणे आवश्यक आहे. खाली बसणे शक्य नसल्यास मी खुर्चीवर सुद्धा बसून साधना करू शकता. साधनेला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम भगवान श्री गणेश
आपल्या देवाचे स्मरण करणे आवश्यक आहे.
चला तर ठीक आहे. टॅब वरून झूम क्लोज झालं. तर आपण आता मोबाईलच्या स्क्रीनवरून सुरू करू. तर आजचं सांगण्याचा उद्देश हा होता की जेव्हाही तुम्ही मेडिटेशनला बसत आहे, साधनेला बसत आहे, त्या अगोदर तुमची पूर्वतयारी असणे आवश्यक आहे. कारण की जितकं तुम्ही रेडी होऊन साधना करणं सुरू कराल, मेडिटेशन कराल, तितकं जास्त तुम्हाला त्या वातावरणाचं बेनिफिट मिळणे सुरू होते. जितकं जास्त बेनिफिट राहील तितकं तुम्ही तुमचं मन, तुमची ऑरा, तुमचं लिफ्टिंग खूप चांगलं होईल. रोज रोज मी सांगत आहे, जेव्हा मी बोलून राहिलो त्यावेळेस तुम्ही लोकांनी प्राणायाम केलं पाहिजे. श्वास घेणे, श्वास सोडणे, ब्रिदिंग एक्सरसाइज केली पाहिजे. तर अटक केलं पाहिजे, क्रिस्टल सोबत घेतले पाहिजे, पाण्याची बॉटल सोबत असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणे आहे. डेली हे सगळं बोलायचं कारण काय आहे की जितकं तुम्ही ते ऐकणार आहे, जितकं तुमच्या माइंड मध्ये ते उतरेल, तितकं तितकं तुम्हाला ते फील होईल की एक्झॅक्टली ब्रिदिंग एक्सरसाइज का महत्वाची आहे, तुमचं त्राटक का महत्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही याला खरोखर मध्ये करणं सुरू कराल, 8-15 दिवस, 1 महिन्यानंतर तुम्हाला तुमच्याच प्रोफेशन मध्ये, तुमच्या माइंड मध्ये, तुमच्या मेडिटेशनच्या स्किल मध्ये खूप जास्त फरक आलेला तुम्हाला दिसून पडेल. गुरुचं स्मरण करणे, तुमच्या इष्टदेवतेचं स्मरण करणे, कुलदेवतेचं स्मरण करणे, पितृचं स्मरण करणे हे आवश्यक आहे तुम्ही साधना किंवा मेडिटेशन करण्या अगोदर. का? कारण की मुळात ज्या ऊर्जा आपल्यासोबत कनेक्टेड आहे त्या ह्याच आहे. आणि आपण जितकं जितकं स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करतो तितके ह्या शक्ती एकटा आपल्याला मदत करतात किंवा करत नाही. आणि दोन्ही कंडिशन मध्ये काय होते की जर तुम्हाला मदत नाही मिळाली तर तुमची एफर्ट वाया जाते. आणि जोपर्यंत तुम्ही यांचं स्मरण करत नाही तोपर्यंत त्यांच्याकडून मदत सुद्धा मिळत नाही. त्यामुळे यांचा एक वाटा बनते आपल्या जीवनामध्ये, तर यांना आपण तो दिला पाहिजे. म्हणून त्यांच्या प्रती फॉरगिवनेसची प्रॅक्टिस आणि ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करणे खूप आवश्यक आहे. फॉरगिवनेसची प्रॅक्टिस याच्यासाठी की तुमच्यामुळे आजपर्यंत गुरुच्या प्रती, देवांच्या प्रती, कुळदेवतेच्या प्रती, इष्टदेवतेच्या प्रती जर काही चुका झालेल्या असतील त्याला माफी मागून घेणे आणि त्यांना ग्रॅटिट्यूड देणे, धन्यवाद भाव देणे की तुम्ही आहात म्हणून माझ्या जीवनात सगळं काही चांगलं सुरू आहे. जेव्हा आपण ह्या उद्देशाने त्यांना धन्यवाद भाव देतो तर सडनली त्यांच्याकडून पण ते आशीर्वाद आपल्याकडे येणं सुरू होते. त्यामुळे मेडिटेशन साधनेच्या अगोदर या सर्वांचं स्मरण करणे आवश्यक आहे. ब्रिदिंग एक्सरसाइज केल्याने तुमचं पूर्ण एनर्जी चॅनल ओपन अप होऊन जाते. त्यामुळे ऊर्जेचा प्रवाह तुमच्या शरीरात चांगला होतो. ऑक्सिजन लेवल वाढून जाते. त्यामुळे माइंड तुमचं फुल्ली ऍक्टिव्ह होते. झोप येण्याची सवय आहे किंवा तुम्हाला सुस्त सुस्त वाटणे, ह्या सगळ्या गोष्टी काय होते रिलीज होऊन जातात ह्या कारणामुळे. ओके, तर चला आपण आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. सर्वांनी ताट सरळ बसा, डोळे बंद करा. तुम्हाला वाटत असेल कॅमेरा ओपन करा, नाही वाटते तुम्ही क्लोज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही लांब खोल श्वास घ्या. ध्यान तुमच्या श्वासावर, ब्रिदिंगवर पूर्ण लक्ष असलं पाहिजे. तुम्ही श्वास कसे घेत आहे, लांब खोल श्वास घ्या. श्वास घेताना डिवाइन व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये जात आहे आणि श्वास सोडताना निगेटिव्हिटी क्लीन होत आहे. तुम्हाला जवळपास आतापर्यंत समजलं असेल तुमच्या कोणत्या चक्रामध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्ही त्या चक्रावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणहून पूर्ण निगेटिव्हिटी बाहेर पडत आहे अशी कल्पना करते. ठीक आहे, सर्वजण रेडी आहे. मी मॉर्निंग मेडिटेशन मध्ये 7 चक्रा मेडिटेशन
विथ अफर्मेशन स्टार्ट करत आहे. तुमचे दोन्ही हात वर करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा आणि हातामधून डिवाइन हे एनर्जी प्राकृतिक शक्ति रिसीव करा. मैं आपका आवाहन करता हूँ. समस्त विश्व के कण कण में विराजमान भगवत शक्ति का मैं आवाहन करता हूँ. इस अस्तित्व में स्थित समस्त गुरुओं का मैं आवाहन करता हूँ. मैं सिद्ध शक्तियों का दिव्य शक्तियों का आवाहन करता हूँ. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति मेरे शरीर में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, शरीर के कण कण में प्रवाहित हो. एनर्जीला फील करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में, शरीर के सातों चक्रों में प्रवाहित हो. आंजोरी करा. मेरे हृदय में स्थित दिव्य चेतना जागृत हो, जागृत हो, जागृत हो. आंजोडीमध्ये एनर्जी बॉल क्रिएट करा. मेरे प्राणों में स्थित दिव्य शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे मस्तिष्क में स्थित आकर्षण शक्ति, संकल्प शक्ति, इच्छा शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे शरीर में स्थित क्रिया शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे शरीर में स्थित कुंडलिनी शक्ति का मैं आवाहन करता हूँ. मेरे मूलाधार में स्थित कुंडलिनी शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. चैतन्य हो, चैतन्य हो, चैतन्य हो. पूर्ण लक्ष कमरेच्या खाली, नाकड हाड स्पर्श करा आणि एनर्जी बॉलला कमरेमध्ये प्रवाहित करा. अपना ध्यान मूलाधार चक्र पर दीजिए. एनर्जीला लम 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 कमरेमधून नाकड लम हाडामधून लम लम प्रवाहित होऊ द्या. लम फील करा. लम लम एनर्जी बॉल लम. कमरेच्या Thank you. Thank you. Thank you. Thanks. ब्लेस यू सर, ब्लेस यू. Thank you. Thank you. Thank you. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. छान झालं Good सर आजचं morning. मेडिटेशन. खूप छान झालं. पूर्ण बॉडी एकदम गरम झाली, काम काम आला. छान वाटत हा. आहे, फ्रेश वाटत आहे. वा, थँक्यू थँक्यू बढ़िया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. ब्लेस यू, ब्लेस यू. हा, रवींद्र वर्मा, गुड मॉर्निंग. येस सर, गुड मॉर्निंग सर. सर्वांना गुड मॉर्निंग. छान झालं आजचं मेडिटेशन. कालपेक्षा तर खूपच मला जास्त बेटर वाटले. आणि आज म्हणजे एकदम पूर्वतयारी तुम्ही सांगितली काल, त्याप्रमाणे मी हम्म. आंघोळ वगैरे करून लवकर उठून सुरुवात केली करायला आजपासून. आणि आज Okay. जास्त कॉन्सन्ट्रेट बेटर होतं कालपेक्षा.
बढिया. थँक्यू. छान आहे. थँक्यू. Bless you. आणखी कोण आहे? गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. आजचं गुड मॉर्निंग. मेडिटेशन खूपच छान झालंय. अच्छा. खूप छान वाटलंय आज. एकदम रिलॅक्स झालाय कालच्या पेक्षा. खूपच छान वाटत आहे. Bless you. Bless you. थँक्यू दादा, थँक्यू. Bless you. घोरपडे ताई. लेफ्ट झालं का? साधना आगमने, लता काकू. आम्ही हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. केलं आज मेडिटेशन केलं? हो, केलं बरं. आज केलं. हा. छान वाटलं. थँक्यू. असं बोलण्याचा डोसच असा भारी भेटतो, मग काय उठावच लागते. हा. ब्लेस यू. थँक्यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू. ब्लेस यू. ब्लेस यू. आणखी आता कोण आहे? साधना आगमने. नवीन आणखी एक जण जोडलं होतं, कोण गेलं हटवा. हा, राजेश सर. गुड मॉर्निंग. सर गुड मॉर्निंग सर. हा, जे तुम्ही लेट जॉईन पहिल्यांदा झाले का? अटेंड केलं. हा, मी न्यू जॉईनिंग आहे. नाही, लेट लेट जॉईन झाले का म्हटलं आज? हो, अच्छा, बरं. ठीक आहे. कसं वाटलं? छान वाटलं. ठीक आहे. कंटिन्यू करा. हळूहळू सगळे पॉइंट्स क्लिअर होतील आणि हो. लवकरच समजून येईल तुम्हाला सर्व. ब्लेस यू सर. अंकिता ताई. हा, अंकिता गुड मॉर्निंग. आज नाभी चक्रावरती फोकस. पोट म्हणजे खूप जास्त दुखत होतं. काय दुखत होतं? म्हणजे असं वाटत होतं आता करावं. पोट दुखत होतं. नाभी चक्रावरती फोकस केलं ना तर पोट दुखत होतं. ओके, ठीक आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. बाकी चक्राबद्दल काही प्रॉब्लेम नाही. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. ब्लेस यू. लीना ताई. साधना आगमने. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ताई. छान होतं दादा मेडिटेशन. आजकाल थोडं रिलॅक्स वाटतं झाल्यानंतर. आणि बरं. सोबत बेबी पण मेडिटेशन करतो आजकाल बरोबर, तो पण त्याच वेळेवर उठतो. अच्छा तर अच्छा. मग मी हेडफोन काढून टाकते आणि तो पण ऐकतो. मग तो बरोबर तेवढा अरे वेळ वा. जागा राहतो. त्रास नाही देत? नाही, त्रास नाही देत. आज तर छान वाटतं. थँक्यू दादा. थँक्यू निवास. ब्लेस यू. ब्लेस यू. ब्लेस यू. सुरभी ताई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. हा. आजचं सेशन छान होतं दादा. कुठे कुठे तर खूप एनर्जी फील झाली मला आज, म्हणजे दोघांनाही. तर खूपच छान वाटलं मला आज. कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं आज. वाव. तर थँक्यू दादा. ब्लेस यू. ब्लेस यू. आज मी लवकरच उठली 5 वाजता. हो का? हो. चांगलं आहे. ब्लेस यू. असंच फ्रेश राहून मेडिटेशन करा, याचे रिझल्ट आणखी आणखी चांगले येते. ब्लेस यू. थँक्यू दादा. आणि सनिका. गुड मॉर्निंग. दादा आज खूप छान काल वाटलं आपलं मेडिटेशन. काउन्सिलिंग झाली, काल बोलणं झालं. कसं रात्री हो. काय फील झालं, काय वाटलं? नाही, काही नाही, नॉर्मल होती आणि झोप पण ओके. झाली. मेडिटेशन पण छान झालं. खूप एनर्जी फील होत होती आज मेडिटेशन. आणि ठीक अवेक होती, झोप नाही आली अजिबात. बढिया. ब्लेस यू.
मी तुम्हाला साधना पाठवल्या त्या मी तुम्हाला सांगेल समजून, नंतर सुरू करून द्यायचं. ठीक आहे. ठीक आहे. ब्लेस यू. योगेश सर, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सर. आता छान झालं, मेडिटेशन डीप होतं, पण आज मेडिटेशन स्टार्ट झाल्यावर ना इशिंग सुरू झाली बॉडीमध्ये. अच्छा. म्हणजे वेगळ्या 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 ठिकाणी, म्हणजे काही काही वेळानी असं इचिंग होत होतं. बाकी ओव्हरऑल मेडिटेशन मस्त. थँक्यू थँक्यू थँक्यू. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग ऑल. थँक्यू थँक्यू थँक्यू. ब्लेस यू. ब्लेस यू. ब्लेस यू. मोरे सर, गुड मॉर्निंग. कल्याणी ताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. काल मी काय गुड काय लिहिलं तर मॉर्निंग. मला नो लॉजिक नो. गुड हो, मॉर्निंग सर. तुम्ही उलट लिहिलं. उलट लिहिलं तुम्ही काल. हो उलट लिहिलं मी. ते करेक्शन करायलो, आता करेक्शन करू लागलो. आता अच्छा. काही मध्ये लिहून गेलं ते. हा हा. सॉरी सर. ठीक आहे, चालते. मी ते नंतर तुम्ही ते हे वर्ड टाकले, मी पाहिलं नाही नंतर. ते ओपन होत नाही तुमचं, नाही का ग्रुप. आज सकाळी पाहिलं ओपन झाल्यावर पाहिलं ते. अरे सर मला असं टाकलं म्हणून. ठीक अच्छा आहे अच्छा अच्छा. चुकी हा झाली हा. म्हणून. बरोबर. लॉजिक ओनली मॅजिक नाही का. तर ते रिप्लाय करणार होतो मी. हो हो. झोप लागली होती मला आज, नाही का. थोडं मी लवकर उठलो होतो, झोपून असं असं. चालते चालते, काही हरकत नाही. काही हरकत नाही. याच्यापर्यंत छातीपर्यंत बरोबर आले ते. नंतर झोपलो होतो मग. दोन 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 मिस झाले होते. बढिया. चालते, काही हरकत नाही. चालते चालते. ब्लेस यू. ब्लेस यू. कल्याणी ताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. खूप छान होतं दादा आजचं पण मेडिटेशन. आणि जसं मी मागे पण म्हटलंय, मला रोजच नवीन काहीतरी एक्सपिरियन्स येतो. आणि आज पण असा होता की म्हणजे आता तुम्ही बघू शकता, अजून सूर्य इकडे दाखवते वाटल्यास. अजून सूर्य निघालेला नाहीये कुठे आहे, पण हा हा तिकडल्या हा. साईडला आहे, इकडे कुठेच है ना. बरोबर. बट मला हा असं वाटलं की इथे म्हणजे माझ्या एकदम इथे जसं ते सूर्य इथे आलेला आहे, आणि ते थोड्या वेळसाठी हा होतं, जस्ट 2 मिनिटासाठी वगैरे, असं जस्ट फ्लॅश झाल्यासारखं. म्हणजे इथे कुठे मी जेव्हा आता सगळं झाल्यानंतर जेव्हा ओपन केलं, तो सूर्य समोर आहे, अजून निघायचंच आहे. पण मला असं वाटलं की ते जे तेज होतं ना, ते असं हा. एकदम आलं तिथे. आणि मला वाटलं सूर्य निघालेला पण आहे, इथपर्यंत आलाय. म्हणजे जेव्हा ते आपण हे करत होतो ना, सगळं चक्र झाल्यानंतर, तर तो एक्सपिरियन्स होता आजचा. आणि खूपच छान, म्हणजे रोजच छान वाटतं, फ्रेश वाटतं. छान आहे. थँक्यू दादा. थँक्यू. ब्लेस यू. ब्लेस यू. प्रणाली ताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मेडिटेशन आजचं फार छान झालं सर. छान फ्रेश वाटत आहे. थोडस स्टार्टिंगचं सेशन मिस झालं माझं, बस हा लेसन वाला. ठीक. बाकी मेडिटेशन कम्प्लीट केलं. वाव. थँक्यू सो मच. ब्लेस यू. लॉट्स ऑफ लव अँड ब्लेस यू. ग्रॅटिट्यूड टू ऑल. ब्लेस यू. विक्की सर. झाले सगळेजण साधना आदमने. चला ठीक आहे. सर्वांना खूप खूप ब्लेसिंग, खूप ग्रॅटिट्यूड. ह्याच पद्धतीने सर्वांनी ग्रोथ करा. ह्याच पद्धतीने सर्वांनी ह्या एनर्जीला रिसीव्ह करा. येत्या 2-3 महिन्यात खूप हायर लेवलवर एनर्जी ओपनिंग होणार आहे. सर्व जणांना पॉवरफुल एनर्जी रिसीव्ह होईल म्हणा, किंवा ब्लेसिंग प्राप्त होणं सुरू होऊन जाईल. तोपर्यंत तुमच्या माइंड मध्ये तुम्हाला काय पाहिजे आहे, तुमच्या जीवनाप्रती तुमचे काय उद्देश आहे, तुम्ही काय प्राप्त करण्याची तुमची इच्छा आहे, ते सगळं क्लिअर असलं पाहिजे. ह्या 2-3 महिन्यात तुम्ही पूर्णपणे क्लिअरिटी मध्ये उतरले पाहिजे की एक्झॅक्टली मला माझ्या लाईफ मध्ये काय करायचं आहे, कसं ग्रोथ करायची आहे, किती अर्निंग करायची आहे. हे सगळे पॉइंट तुमचे क्लिअर होऊन जाईल. काय काय ऑब्स्टेकल्स आहे, काय अडथळे येत आहे, त्याच्यावर आपण विचार करू, चर्चा करू. सगळं पार्ट क्लिअर झाल्यानंतर जे फायनल शेवटच्या ओळी तुमच्या जीवनात शिल्लक राहतील, त्याच्यावर आपल्याला पूर्णपणे फोकस करून एनर्जी द्यायची आहे. आणि तुम्ही बघा त्यानंतर
ऑटोमॅटिकली सक्सेस सुरू झाला. आणि सर्वांनी एक गोष्ट आपल्या मनाची गाठ बांधून घ्या की इथून पुढे फायनान्शियल ब्लॉकेजेस येणार नाही. इथून पुढे तुम्ही फायनान्शियली त्या लेवलचं डिस्टर्ब राहणार नाही. खूप हायर लेवलवर फायनान्शियल एनर्जी ओपन होणार आहे, ओपन होत पण आहे. तुमचं रिसिव्हिंग जेवढं चांगलं राहील ना तेवढं तुम्ही त्याला प्राप्त करू शकाल. तर ह्याच आशीर्वादासह आपण आपलं आजचं मेडिटेशन सेशन क्लोज करू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. थँक्यू थँक्यू. हॅलो. थँक्यू 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 सर. बोला. दादा एक विचारायचं होतं, हे जे हो क्रिस्टल कॉर्ड्स आहेत आपले हो हो त्यांचे, एक हे थोडं पारदर्शक असतं आणि एक थोडं हे अपारदर्शक असतं. मी एक पाहून राहिलो की जे पारदर्शक आहे हे दिवसेंदिवस अधिकाधिक पारदर्शक होऊन राहिलेलं आहे. अच्छा, आणि दुसरं जे आहे ते अधिकाधिक डार्क होऊन राहिलेलं आहे बढिया. जेव्हापासून आपण सुरू केले. जे गुलाबी रंगाचं आहे ते डार्क होऊन राहिलं. हो. ओके, ठीक आहे. बघा याच्यात काही असं काय म्हणू आपण त्याला. बघा क्रिस्टल्स एक तर आहे की क्रिस्टल्स आपल्याला पण तुम्ही क्लिअर केलं का क्रिस्टलला कधी? क्रिस्टलची एनर्जी वॉश केली का? वॉश म्हणून नाही केलं, पण ते आपण एनर्जी वगैरे देत असतो तसं हे करत असतो. बरं. तर सगळ्यांनी लक्षात घ्या, ज्यांच्या ज्यांच्या जवळ क्रिस्टल आहे, पौर्णिमेच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी ह्या 2 दिवस ठरलेले असते की आपण त्याला चार्ज करू शकतो. पण रेग्युलर मध्ये आपण जेव्हा क्रिस्टल आपल्या हातामध्ये घेत आहोत तर ऍक्च्युली तुम्हाला 2 प्रकार दिलेले आहे. एक तुम्हाला ते गुलाबी दिलं आहे, एक तुम्हाला व्हाईट वाला दिलेला आहे, क्लिअर. तर हे जे व्हाईट वाला आहे ना याच्यामधून आपण एनर्जी रिसीव्ह करतो. आणि जे अनादर क्रिस्टल असते ना ते आपल्यामधली निगेटिव्हिटी रिसीव्ह करते. अशा प्रकारे हे चक्र आपलं फिरत असते. त्यांनी तो रोज कॉस्ट यासाठी दिलेला आहे की मॅक्सिमम आपल्या एनर्जी इमोशनली इम्बॅलन्स आहे, फायनान्शियल लेवलवर इम्बॅलन्स आहे, मनात खूप सारे अलग अलग विचार चालते. तर हा जो रोज कॉर्ड आहे ना हे आपलं इमोशन, आपलं हार्ट चक्र बॅलन्स करते. आणि क्लिअर कॉर्ड्स आपल्याला ब्रह्मांडातून ती ऊर्जा आपल्याला देते. तर काय असते की आपण खूप दिवस त्याला जर युज केलं तर ती एनर्जी त्याच्यामध्ये स्टोअर होऊन जाते. त्याच्यासाठी त्याला धुनी असते, म्हणजे तुम्ही 2 तास 3 तास मिठाच्या पाण्यामध्ये त्याला डुबून ठेवणे, त्यानंतर शुद्ध पाण्याच्या खाली त्याला धुणे, 5 मिनिट बारीक पाण्याच्या टॅप खाली तुम्ही हातात धरून ठेवलं आणि बघून राहिले की त्याच्यावर शुद्ध पाण्याची धार पडत आहे आणि पूर्ण त्याच्यातलं निगेटिव्हिटी रिलीज होत आहे. अशा प्रकारे तुम्ही जर त्याला फील कराल तर ते तुम्हाला लक्षात येईल की याच्यातली सगळी क्लिअरिटी आलेली आहे. आणि त्याच्यानंतर ते क्रिस्टल्स तुम्ही घेऊन पौर्णिमेच्या दिवशी रात्रभर चंद्राच्या प्रकाशात स्लॅबवर ठेवून द्या. त्यांनी तो आणखी जास्त चार्ज होते. आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी जर त्याला रिसिव्ह कराल ना, जेव्हा तुम्ही त्याला कमांड द्याल की आता डिवाइन एनर्जी येत आहे, तुम्ही चार्ज व्हा आणि मला ब्लेस करा, तर सडनली त्या क्रिस्टल्स मधून अचानकच खूप जास्त एनर्जी तुम्हाला रिसिव्ह होणं सुरू होऊन जाईल. आणि क्लिअर कॉर्ड असते, क्लिअर कॉर्ड दाखवते आपलं मेंटल हेल्थ, आपले स्टेबिलिटी ते दाखवते की क्लिअर कॉर्ड कसं आहे ना शुद्ध होत आहे, म्हणजे ट्रान्सपरंट होत आहे. याचा अर्थ आहे की तुमची ऑरा शुद्ध होऊन राहिली. हा क्लिअर कॉर्डचा सगळ्यात बेस्ट अनुभव आहे, रिझल्ट आहे आणि तो येते. तर त्याला फक्त क्लिअर करत जा. त्याला जितकं जितकं तुम्ही क्लीन कराल ना तितकं तितकं त्याच्यातली एनर्जी तुम्हाला आणखी जास्त प्राप्त होते. तर कमीत कमी 15 दिवसातून 1 वेळा तरी केलं पाहिजे. आणि हे दोन्ही धुवायचे का? दोन्ही कॉर्ड धुवायचे? दोन्ही कॉर्ड धुवा. तुमच्याजवळ आणखी काही दुसरं काही क्रिस्टल असेल, कोणती माळ असेल तुमच्याजवळ, एखादं तुमच्या गळ्यात तुम्ही कोणती माळ वेअर करता, त्याला पण त्याच पद्धतीने धुवा. ब्रेड घ्या त्याला ना, क्लीन बिस्किट करा. आहे ना, एवढे पोळी खायला घेता, एक काही म्हणतच नाही. आणि काय करायचं की त्या क्रिस्टल्सला जसं अमावस्याच्या दिवशी येतं त्या दिवशी काय करू शकतो आपण की त्या क्रिस्टलला तुम्ही 5 ते 10 मिनिट सूर्याच्या प्रकाशात ठेवा. जास्त नाही ठेवलं तरी चालते, पण 10-15 मिनिट तुम्ही सूर्याच्या प्रकाशात ठेवून त्याला घरात घ्या. आणि पौर्णिमेच्या दिवशी नाईट मध्ये करा, चंद्राच्या प्रकाशात.
तर दोन्हीही एनर्जी त्याला मिळून जाते आणि ते पॉवरफुली वर्क करतात आपल्यासोबत. सर ठीक आहे. थँक्यू थँक्यू. ओके, ब्लेस यू ऑल.